एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रलय तुमचं स्वागत करतो. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या काजूच्या झाडांमध्ये, म्हणजे काजूची दुसरी काजूची शेती आहे, तिकडे चाललो आहे. चला तर मग दुपारचं चाललो आहे आम्ही. 2 वाजले आहेत आणि संध्याकाळी जायचं आहे आम्हाला 3-3:30 वाजता. म्हणून अचानकच हिरवे काजू काढायला चाललो आहे, कारण काय भाजी बनवायची आहे हिरव्या काजूची घरी जाऊन. तर आणि तुम्हाला पिंट्याची दुसरी काजूची शेत दाखवायचं होतं, काजू शेत. तर म्हटलं परत एक व्हिडिओ बनवूया. तर आता चाललो आहे तिकडेच. चला तर मग भेटू आपण डायरेक्ट काजूच्या शेतामध्ये. तोपर्यंत तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. तोपर्यंत आम्ही पोहोचतोच काजूच्या शेतात. पोचलो आम्ही आता. हे इकडे पिंट्याचं दुसरं शेत आहे काजूचं. इकडे आहेत काही, आतमध्ये दिसत नाही आहे कारण काही जंगल भरपूर वाढलं आहे आणि बाकीचे सगळे इकडे आहे. चला आतमध्ये जातो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो. प्लॅन चेंज. आतमध्ये तिकडे जाऊन काढणार होतो, तर इथून पण रस्ता आहे खाली जायला, तर तिकडनं जाऊन काढतो आहे. आणि हे असं वातावरण तिकडे बघू शकता. तिकडे दिसत असेल डॅम आहे तिकडे, तो दिसतो डॅम. तर आणि इथून जवळच आहे, 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे तो. तिथे असं वाटतं की जवळ आहे, पण नाही, साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे तो. हे पाहू शकता, हे सगळं पिंट्याचं काजूचं शेत 4-5 एकरमध्ये पसरलं आहे. आणि हा पिंट्या. चला इथून तो डॅम स्पष्ट दिसतो. आणि हे सगळे पिंट्याची काजीची झाडं आहेत. हा आतमधला रोड आहे, जो तिकडे कोणीतरी फार्म हाऊस करतायत, काहीतरी करतायत माहिती नाही एवढं. आणि तिकडे एक मेन रोड आहे जिथून आम्ही आलो. ते सर्व त्यांची शेती काजूची. तर आता आम्ही इथे हिरवे काजू काढायला आलो आहे.
हे सर्व म्हणजे या साईडला जेवढी पण काजूची झाडं लावली आहेत यांनी ती सर्व कलमूर आहेत आणि त्यांचं आयुष्य काही जास्त नसतं, 20-22 वर्ष होय ना रे. आणि फळ पण तेवढं नाही देत. आणि इथला पावसाळ्यातला जो नजारा असतो एक नंबर पाण्यासारखा. पावसाळ्यात पण बनवूया आपण इकडे येऊन एक व्हिडिओ. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळेल तेवढं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि इथे पूर्ण काजूची झाडं, दुसरं तुम्हाला झाड दिसणार नाही शेतामध्ये, फक्त काजू. किती झाडं आहोत इकडे? 400 झाडं ना. 400 ते 500 काजूची झाडं आहेत इकडे. तर इथून दिसते बघा पूर्ण काजूची शेती. आणि तिकडे आपण बाईक पार्क केली आहे आणि तिकडनं असे फिरत 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 इथून इकडे आलो. पिंट्या अजूनही जमा करतोच आहे. हिरवा काजू ॲक्च्युली काढतो आम्ही, नाहीतर जे पिकलेले काजू असतात तयार काजू ते काढत नाही. शक्यतो पडलेलेच गोळा करतात, कारण काय पडलेलेच गोळा करून होत नाही, त्यामुळे काढत कोणच नाही इकडे. आणि बघू शकता या साईडला किती कडक ऊन आहे. आता सकाळी मामा येऊन गेले गोळा करून, त्यामुळे आता काय इकडे काजू गोळा नाही करायचे. तरी पण भरपूर पडलेत आणि कडक उन्हामध्ये येऊन काजू गोळा करावे लागतात. बघू शकता किती कडक ऊन आहे. मी खालून वर आलो, दम लागला भरपूर. बघू शकता इथून पूर्ण काजूचं शेत दिसतंय आणि काय नजारा आहे पावसामध्ये तर. हा हा, भरपूर जबरदस्त वाटतं. आपण पावसातला पण एक असा व्हिडिओ बनवू, त्यासाठी प्रोत्साहन द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. हे पिंट्याचं फार्म हाऊस. फार्म हाऊस म्हणजे कोकणामध्ये याला मांगर बोलतात, जे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात विसाव्यासाठी वापर करतात त्याचा, किंवा जी काही शेतीची हत्यारं असतील ती ठेवण्याचा. आणि आम्ही आता वरच्या साईडला चाललो आहे. इथून येणार होतो मगाशी, पण आम्ही इथून आलो नाही मगाशी,
पण आता इथून चाललो आहे बाहेर पडून. तो वरच्या साईडला चाललो आहे. मी इथे बाईक पार्क केली आहे. आता मी वरच्या साईडला चाललो आहे. इकडे पण बऱ्यापैकी 100 ते 150 झाडं लावलेली आहेत. इथून दिसतील पहा. काय नजारा आहे पाहू शकता. चला झाले काजू गोळा करून आम्ही चाललो आहे. बघू शकता. आपण तिकडे गेलो होतो त्या टोकाला. आणि आता आम्ही घरी चाललो. हे तरी माहित नाही. हळदीची माहिती नाही. हे माहित ना. अरे अरे हे तिथलेच काजूच्या शेतातील 3 ते 4 वर्षापूर्वीचे काही फोटो आहेत, जुन्या आठवणी. ते सुद्धा मी या व्हिडिओसोबत अपलोड करतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.